25 जून मंगळवार. खरं तर सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे अंगारकी चतुर्थी. अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासून अंगारकी चतुर्थीच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल. कारण अंगारकीचा जो दिवस आहे तो सेवा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. बघा, आज असणारी जी संकष्टी चतुर्थी आहे ती अत्यंत प्रभावी आहे, कारण आज अंगारकी योग आहे. आता अंगारकी योग म्हणजे काय, तर ज्याही मंगळवारी संकष्टी असते तर त्या दिवशी आपण अंगारकी योग साजरा करत असतो. संपूर्ण वर्षभरात 1-2 वेळाच हा योग पाहायला भेटतो आणि आज 2024 मधील हा पहिला अंगारकी योग आहे. बघा, आजचा दिवस गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात जे विघ्न असतील ते विघ्न दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरं तर आज असणाऱ्या चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. आज प्रत्येक महिलेला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा एक मंत्र लिहायचा आहे आणि या मंत्राचं पूजन करायचं आहे. जर या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती हा एक मंत्र लिहिलात तर तुमच्या घरात बाप्पांची अखंड कृपा राहील. गणपती बाप्पा हे नेहमी तुमच्याकडे प्रसन्न राहतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्तता करतील. बघा, आजच्या दिवशी या मंत्राने तुमच्या घरातील दारिद्र्य संपेल, गरिबी संपेल आणि तुमच्या जीवनात भरभरून जे सुख आहे ते सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं तुम्हाला मिळेल. चहूबाजूने पैशांचा ओघ राहील आणि हा आलेला पैसा जो आहे तो नेहमीच खेळता राहील. उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो प्रत्येक महिलेला आजच्या दिवशी करायचा आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज आपल्याला आपल्या देवघरात असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती दूध आणि पाणी घालून अभिषेक घालायचा आहे. मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. बघा, आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचा अभिषेक हा व्हायलाच हवा. त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना गोडाचं काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्ही गुळ, साखर, गुळ, खोबरं ठेवलं तरीही चालेल. शिवाय तुम्ही फुटाणे ठेवू शकतात किंवा मग तुम्ही बताशे ठेवू शकतात, गोडाची खीर ठेवू शकतात. जे शक्य आहे ते गोड पदार्थ तुम्हालाच बाप्पांना दाखवायचे आहेत म्हणजे दुपारी. आणि रात्रीच्या वेळेस आपल्याला मोदकांचा जो नैवेद्य आहे हा मोदकांचाच नैवेद्य दाखवायचा आहे. याच्यानंतर बघा, आज आपल्याला घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, दारात एक सुंदर रांगोळी काढायची आहे. हे सगळं केलं की त्याच्यानंतर एका छोट्याशा वाटीत किंवा छोट्याशा ग्लासमध्ये पाणी घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे. आपल्या घरामध्ये असणारा जो भीमसेनी कापूर असेल त्या कापराच्या 2-4 वड्यात तुम्हाला थोड्याशा फोडून त्याच्यामध्ये घालायच्या आहेत. आता हे जे तीर्थ बनेल हे तीर्थ जे आहे ते एका कापडात घ्यायचं, म्हणजे कापड त्याच्यात बुडवायचं, थोडंसं पिळायचं आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे हा मुख्य प्रवेशद्वार या तीर्थाने, या पाण्याने पूर्ण पुसून काढायचा. मागून पुढून दोनही बाजूने पूर्ण पुसून काढायचा आणि पूर्ण स्वच्छ करायचा. थोडासा सुकू द्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला आता जो मंत्र सांगतेय हा मंत्र तुम्हाला त्या मुख्य प्रवेशद्वारावरती लिहायचा आहे. मंत्र जो आहे तो आपल्याला आतल्या बाजूने लिहायचा आहे. आता समजा हा घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे, हा आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे. ठीक आहे, हा बाहेरून आपण असं आतमध्ये येतो. तर आतल्या बाजूला तुम्हाला 2 दरवाजे असतील, 1 दरवाजा असेल, कुठेही लिहा, पण आतल्या बाजूने तुम्हाला लिहायचं आहे. सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये थोडंसं हळद, थोडंसं कुंकू, अष्टगंध, चंदन आणि थोडंसं गंगाजल घ्यायचं. हे मिक्स करायचं. यातलं काही नसेल तर फक्त हळदी कुंकू घ्या आणि साधं पाणी घ्या, ते मिक्स केलं तरीही चालेल. सगळ्यात पहिले 2 रेषा ओढायच्या, आधी 2 रेषा ओढायच्या आणि त्याच्यानंतर हा मंत्र द्यायचा. मंत्र व्यवस्थित ऐका. ओम गणाधीशाय गणपतेय विघ्नहर्ताय नमो नमः. ओम, बघा आधी रेषा ओढायच्या 2. ओम गणाधीशाय गणपतेय विघ्नहर्ताय नमो नमः आणि त्याच्या बाजूला पुन्हा 2 रेषा द्यायच्या. पुन्हा एका 2 रेषा देऊन ओम गणाधीशाय गणपतेय विघ्नहर्ताय नमो नमः आणि त्याच्या साईडला पुन्हा 2 रेषा. हा मंत्र लिहून झाला की त्याच्यानंतर थोड्याशा अख्ख्या अक्षता घ्यायच्या, थोडेसे तांदळाचे दाणे आणि त्या मंत्रावरती चिपकवायचे.
त्याच्यानंतर एक दिवा, देवघरात लावलेला तोच दिवा घेतला तरी चालेल, किंवा एखादी देवघरात लावलेला नको, एक दुसरा एक्स्ट्रा दिवा घ्या, मातीची पंटी घ्या जो अवेलेबल असेल तो, आणि त्या दिव्यात थोडंसं तेल तूप घालायचं आहे. तूप असेल तर तूप, तेल असेल तर तेल. एक वात घालायची आहे, दिव्यात एक चिमूटभर हळद घालायची आहे, एक अख्खा लवंग घालायचा आहे. हा दिवा तुम्हाला त्या मंत्राला असा ओवाळून घ्यायचा आहे आणि जो मंत्र लिहिलेला दरवाजा आहे त्याच्या खाली किंवा उंबरठ्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. ठीक आहे. सोबत एक फुलही ठेवून द्या. आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा दरवाजा लावून घ्यायचा नाही, फक्त मंत्र लिहिण्यापुरती तुम्ही ऍडजस्ट करा. मंत्र लिहून झाल्यानंतर दरवाजा जो आहे तो खुलाच ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही याल जाल किंवा घराच्या बाहेर पडाल, घराच्या आतमध्ये असाल, तेव्हा फक्त त्या मंत्राला एक स्पर्श करायचा, उजवा हात थोडासा लावायचा. महिनाभर हा मंत्र राहिला तरी चालेल, अगदी 2 महिने पण राहिला तरी चालेल. जेव्हा तो पुसेल तेव्हा पुसेल, पण जेव्हा तुम्ही घरात याल किंवा घराच्या बाहेर पडाल तेव्हा फक्त त्या मंत्राला एक उजव्या हाताने स्पर्श करायचा आणि अगदी मनातल्या मनात हा जो मंत्र आहे त्याचा चॅन्ट करायचा. ठीक आहे. म्हणजे मनातल्या मनात, किंवा तुम्ही अगदी असं म्हटलं तरी चालेल, ओम गणाधीशाय गणपते विघ्नहर्ताय नमो नमः. हा मंत्र तुम्ही येता जाता त्या मंत्राला, त्या दरवाजाला हात लावून तुम्हाला म्हणायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचा हात त्या मंत्राला लावाल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या मंत्राचा चॅन्ट कराल ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल. घराच्या बाहेर पडत असताना जर हा मंत्र तुम्ही म्हटलात तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल, तुमची प्रगती होईल, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. घरामध्ये येत असताना जेव्हा तुम्ही या मंत्राला हात लावाल आणि तुम्ही हा मंत्र म्हणाल तेव्हा घरात त्या मंत्रासोबत सुख येईल, समृद्धी येईल, ऐश्वर येईल, पैसा येईल. तुमच्या घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक होईल. या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की जसं तुम्ही हा मंत्र मुख्य प्रवेशद्वारावरती लिहाल, याला अक्षता चिटकवून याचं विधियुक्त पूजन म्हणजे तुम्ही याला दिवा वगैरे ओवाळाल तेव्हा लक्षात घ्या या मंत्रातून एक शक्ती तुमच्या घरात निर्माण होईल आणि ही शक्ती तुमच्या घरामध्ये असणाऱ्या वाईट शक्तीचा नाश करेल. घराच्या कानाकोपऱ्यात जर नकारात्मकता, बाधा, तांत्रिक बाधा, जादूटोण्याने वास केलेला असेल किंवा घरामध्ये खूप काहीतरी वाईट शक्ती दडलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा मंत्र नुसता लिहिल्याने आणि मंत्राचा उच्चार केल्याने तुमच्या घरातील सगळ्या निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाऊन तो जो एक ओरा आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह होईल. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे. आजच्या दिवशी करायचा हा विशेष उपाय आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्कीच करा.